चला मंडळी, आज आहे रविवार. रविवार असल्यामुळे आज नाश्ता करणार आहे मी हा असा काहीतरी. तर याच्यामध्ये आहे 2 उकडलेली अंडी, आवळ्याचं ज्यूस, हळद टाकून, कच्ची हळद आणि काही रात्री भिजवलेले बदाम. तर आता वाजलेत 9, वातावरण काहीच असं आहे. तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला या तुम्ही सगळे नाश्ता करायला. तर मुलांना नाश्ता दिला होता आज रविवार. तसं पण त्यांचं उठल्यावर काही ना काही चालू असतंच. तर मग मी अंडी आपण आणली होती माग, त्यातली आता एंड झालाय. तर 2-3 वेळा उकडून पण खाली आम्ही, आणि आज पण एकदा कालवण केलं तर तुम्हाला मी दाखवलं चुलीवरती. तर इथं नाश्ता करत होते तर मध्येच सई आली, आणि मग तिने पण अंड घेतलं, त्यांच्यासाठी पण उकडलेलीच आहे. तर तिने पण सकाळी खालतं, आता परत माझ्या बरोबर एक एक चाललंय तिचं खायचं काम. पण मी स्टूलवर बसलेले, तर मग तिचं म्हणणं आहे मला पण वरती बसायचे. मग तिला वरती बसवलं मस्त, आणि मी आपली खाली निवांत बसले. म्हटलं चला, आणि कसं बाहेर बसलं की ऊन पण भेटतं आणि मुलं पण आपल्या बरोबर खेळतात, आणि बॅक साईडलाच ऊन येतं सकाळी सकाळी. तेवढं एक चांगलं आहे. पुढून नाही येत ऊन, पुढच्या साईडला असं 3-4च्या दरम्यान ऊन येतं, जेव्हा सूर्य त्या साईडला पूर्ण जातो तेव्हा असं. पण आता कसं थंडी आहे ना, तर 3-4 वाजता आपण ऊन बरं वाटतं. पण म्हटलं चला, आणि मला ना उकडलेली अंडी एवढी आवडतात ना, खरंच खूप जास्त आवडतात. आणि तुम्हा कोणाकोणाला उकडलेली अंडी आवडतात ते पण मला नक्की सांगा. आणि आज अंडी तर आहे, पण दुपारच्या जेवणामध्ये मी काहीतरी करणार आहे स्पेशल. स्पेशल म्हणजे नेहमी करते तेच बनवणार आहे. तर आता मार्गशीर्ष संपलाय, तर अंड्याचं कालवण झालंय खाऊन. पण आज म्हटलं रविवार पण आहे, तर चिकन होऊन जाऊ द्या. तर मग मी आज दुपारी तेच बनवणार आहे आपलं. मागं पण मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केलेली आहे, पण थोडंफार दाखवाल की सुकं चिकन पण करणार आहे आणि कालवण पण करणार आहे. भाकरी भात आपलं असं साधं सिंपल जेवण मी दुपारून बनवल दुपारच्या जेवणामध्ये. आता तर माझा हाच नाश्ता आहे सकाळचा. मी आता नाश्ता ना थोडासाच असतो, असं लाईट मध्येच एकदम. आणि हा ज्यूस रोज घेते बरं का मी. आता तुम्हाला तसं मध्ये मध्ये मी दाखवते. तर कधी कधी याच्यामध्ये बीट असतं, तुम्हाला दाखवलं तसं. कढीपत्ता टाकल म्हणते, पण काय होतंय सकाळी सकाळी थंडी वाजते ना, त्यामुळे बाहेर जाणं होतच नाही. आणि आपल्या दारापुढे जो कढीपत्ता आहे ना, त्याला असं वेगळंच काहीतरी झालेलं आहे. म्हणजे ना त्याच्यावरती असे स्पॉट्स आले, तसे व्हाईट व्हाईट. मी खराबच झालाय, काय म्हणतात ते आता मला पण नाही माहिती. पण तो बऱ्यापैकी खराब झालेला आहे. आता दुसरीकडे आहे, तिकडून आणायला पाहिजे. तर चला, आता नाश्ता वगैरे झाला. तर दुपारचे यांनी आणलं होतं चिकन. इथं ठेवली मी कढई गरम व्हायला. आणि चिकन म्हणजे असं आपण नाही का पहिलं सपक काढून घेतो, सूप वगैरे करतो, ते तर मी तसंच बनवलंय. कुकरमध्ये अगोदर लावून घेतलेलं आहे, आणि याच्यामध्ये तेल टाकलं. आणि आपला जो मसाला असतो ना, तोच मसाला नेहमीचा, खोबरं, कांदा, आलं, लसूण, थोडेसे फुटाणे असं. तर याच्यामधले ना आता मी निम्म काढून ठेवणार निम्म्याच्या वरती, कारण आम्हाला जास्त सुक्कच लागतं. तर बघा, जो मसाल्याचं वाटण केलं होतं ना, तर मी ते तेलात टाकलं. तेलात अगोदर आपले घरचे मसाले टाकले, आणि मग हा मसाला टाकला. तर आता हा चांगला परतू परतू घेणार आहे मी. आणि मग नंतर जे आता आहेत पीस वगैरे ते टाकणार. आणि त्या टोपामध्ये ठेवलेले ना मी, तर त्याचं मला सुक्क बनवायचंय. आमच्या घरात आहे ना जास्त, म्हणजे रस्सा तर आवडतो सगळ्यांना, पण सुक्क पण आवडतं. रुदूला आणि त्याच्या बाबांना तर सुक्क जास्तच आवडतं. त्याच्यामुळं किती पण चिकन असू मटण असू, सुक्क हे असतं म्हणजे असतंच. तर आता इथं कालवण टाकतेय. आणि सुक्यामध्ये काय एवढं असं काय खास असं असतं अशातला हे नाहीये. सुक्कामध्ये फक्त मी एक टोमॅटो, थोडंसं आलं लसूण, किंवा आपलं यात हे जे वाटण आहे ना, यातलं थोडंसं एखादा चमचा असं असतं. आणि घरचे मसाले, चिकन मटन मसाला जो अवेलेबल असतो ना, तो टाकून एकदम नॉर्मल आपलं असं सुक्क बनवत असते. तेच सुक्क. आणि हे पातळ, हे असं असतं. त्याच्यात पण भरपूर पीस आहे तसं त्या मानाने, आम्हाला एवढे लागत पण नाही. पण आता जेवढं पाणी हवं ना, तेवढं पाणी मी आता याच्यात ऍड केले. आणि जेव्हा उकळी येईल ना चांगली, तेव्हा मग मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकन. तर आपला घरचा मसाला, धने पावडर, एवढंच, बाकी काही नाही. आणि चिकन मसाला टाकलेला आहे बाहेरचा. बाकी जे आपलं घरचं वाटण आहे तेच. आता याला छान अशी उकळी येऊन देते. आणि लाल नाही होत माझ्याकडून, असं हिरवच कालवण होतं हे, काय माहिती हिरवं किंवा काळं. आता काळ्या मसाल्यामध्ये आहे त्यामुळे असंच झालंय. तर पहा मग, आता चांगली कालवणाला खळखळ उकळी आलेली आहे. आणि वरून मी आता कोथिंबीर पण टाकलेली आहे त्याच्यावरती.
आणि छान मध्ये म्हणजे चांगलं उकळलं ना तर मग टेस्ट पण छान येते. बराच वेळ मी उकळून दिलं. एका साईडला भात पण केला मी तोपर्यंत आणि भात झाल्यावरती लगेच सुकं मटण पण म्हणजे चिकन सॉरी सुकं चिकन पण टाकलं होतं. कारण आम्हाला तुम्हाला तर माहिती सुकं जास्तच आवडतं त्यामुळे आणि पातळ पण एक नंबर झालं होतं आणि हे आपलं सुक्क मी तुम्हाला असं आता सांगितलं ना त्याच घरगुती मसाल्यामध्ये आणि थोडंसं वरून चिकन मसाला कोथिंबीर वगैरे टाकली ना की मस्त होतं आणि ह्यावेळी चिकन व्यवस्थित शिजलं नाही तर नेहमी जरा जास्त शिजतं. यावेळी मापातच शिजून घेतलं कारण लई शिजलं ना मग ते पण चांगलं नाही लागत. सगळे पीस असे गळलेले असले का मग नाही म्हणजे एवढं पण नव्हतं होत कधी कधी पण मी 2 शिट्ट्या घ्यायची. ह्यावेळी एकच शिट्टी घेतली आणि मग बंद केलं. तर आता हे सगळं झालं मी घेतलं तिथं भाकरी करायला आणि गरमागरम भाकर एका साईडला आता कालवण मी शिफ्ट केले त्या साईडला आणि अजून पण कालवण होऊन देते मी कारण आम्हाला जेवढं म्हणजे कालवण जरा आटलं ना तर त्याच्यात खरंच छान टेस्ट येते असं. तर आता इथं भाकरी करायला घेणार आहे कारण याच्याबरोबर भाकरी चांगली लागतात. दळण मी आत्ताच केले बाजरीचं कारण ज्वारीचं दळण माझ्याकडे होतं. ज्वारीचं आता मागं दळण केलं ना ज्वारीचीच दुपारची भाकर मी खाते ना तर मग आणि यांना चपाती असते. पण मग याच्याबरोबर ज्वारीची काय भाकर चांगली नाही लागत. आपली बाजरीचीच भाकर छान लागते. मग मी तोपर्यंत म्हणजे अगोदर चिकन मी कुकरला लावलं का तोपर्यंत मग मी दळण केलं. गिरण घरी असल्याचा हा एक फायदा आहे की चला लगेच रेडी भेटतं सगळं. जेव्हा काय अवेलेबल नसेल तेव्हा मला ना चिकन धुताना माझ्या लक्षात आलं की अरे बाजरीचं पीठच नाहीये. पण मग मी लगेच बाजरी थोडस त्याच्यात हे पण टाकलं ज्वारी नाही तुम्हाला मागदा सांगितलं होतं मी नाचणी हा नाचणी पण टाकली आणि थोडस राशनचं आपलं जे तांदूळ असतं ना ते टाकून मग पटकन मी जरा तात्पुरतं दळण केलं आणि लगेच गिरणीत टाकून त्याचं पीठ पण आणि लगेच भाकरी पण बघा रेडी आहे. त्यामुळे आता म्हणजे मला एवढं काही टेन्शन येत नाही कधी दळण नसलं तरी आणि शक्यतो सगळं जे धान्य असतं ते साफ असतं बऱ्यापैकी. फक्त थोडंफार एकदा नजरे खालून टाकलं की मग लगेच दळण टाकलं का पीठ रेडीच असतं. आणि सईची मध्ये मध्ये लुडबुड चालली होती ती ना आता काय करते लवकर झोपतच नाही. पण मग मी लवकर मग भाकरी वगैरे केल्या म्हटलं चला जेवून घ्यावं म्हणजे मग कसं मुलं पण जरा झोपतील. तर आता आम्हाला जेवायला वाजले होते 3. तर आम्ही सगळे मग जेवायला बसलो होतो ना असा खूप कमी वेळ असतो की आम्ही सगळे एकत्र जेवतो. तुम्हाला तर माहितीच तुम्ही म्हणत असाल तर दुपारचं मग हे असतात मग आम्ही मस्तपैकी जेवलो आणि तसं पण मला चिकन दुपारीच खायला आवडतं आणि तसं दुपारीच खावं कारण रात्रपर्यंत जिरून जातं म्हणून. आणि खरं सांगते छान झालतं स्वयंपाक सुक्क पण मस्त झालतं आणि पातळ पण छान झालं होतं. तर चला या तुम्ही पण जेवायला. तर चला मंडळी दुपारी जेवण केलं उशीरच झाला जेवण करायला. तर त्यामुळं आता संध्याकाळचं जेवण नाही झालं. बराच वेळ बाहेर होते आता वाजले 10. शेक वगैरे झाला आमचा मस्त. हा तर ऋतू झोपलेला आहे आत्ताच झोपला आणि तोपर्यंत हो सई पाणी पिती फ्रेश होत होतो सई आणि मी आम्ही दोघी पण. आणि आता न्हाव हा आता न्हाऊ नाही केली तिला संध्याकाळची न्हाऊ घालत असते ना आंघोळ दोघांना पण.
मॉइश्चरायझर लावायला. तर आज काय त्या दोघांना पण आंघोळ घातली नाही, त्यामुळे ती म्हणती न्हाऊ नये. फक्त हात पाय धुतले ना सई? पाय धुतले ना? फक्त पाय धुतले, कारण आता उशीर झाला. म्हटलं मग जाऊ दे, कशाला एवढा उशिरा ना. हा, तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. दुपारी दुपारी एवढं जेवण झालंय ना का अजून पण थोडी पण भूक लागलेली नाही. काय? हा, सईचा फोन पहा, सईचा फोन. लई गणगण गणगण करते आता. सई लई बोलायला लागली ना, बाहेर होतो ना तिथं पण आम्ही शिकत होतो आता ना, तिथं पण चांगली बोलत होती त्या आजींसोबत. नाही तर पटकन कोणासोबत अशी मॅच नाही होत, पण नवीन होत्या ना तरी पण चांगली बोलत होती. सगळ्यांना पी बी दिली, नाही तर एवढी कोणाला पा बी देत नाही ती कधी. का नाही सई? आता हळूहळू जरा लागली व्हायला, पण तिच्या गुणावर असते सगळं. दुपारी तर लय रडत होती. काय? हा असेल ना तिथं, बघ इथं 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 इथं. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, बाय, झोपा. तुम्ही झोपा. बाय बाय. हा, उद्या दाखवू आपण ते उडून. बाय बाय.